नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इतिहास विषयाचा प्रकल्प पाहणार आहोत. इयत्ता 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार आहे. या प्रकल्प कार्यासाठी आपल्याला 10 गुण दिलेले असतात. त्यासाठी आपल्याला या पद्धतीची प्रोजेक्ट फाईल तयार करावी लागते. त्यानंतर फ्रंट पेजवर आपलं स्वतःचं नाव, इयत्ता, तुकडी, त्यानंतर आपला प्रकल्पाचा विषय, थोडंफार डेकोरेशन करायचं असतं. त्यानंतर प्रोजेक्ट पेपरवर आपल्या प्रोजेक्टची अनुक्रमणिका आखायची. बघा, या ठिकाणी 5 विषय घेतलेले आहेत आपल्या इतिहास विषयावर आधारितच. पहिलं आहे धार्मिक समन्वय, मुघल सत्तेची स्थापना व विस्तार, स्वराज्य स्थापना, स्वराज्याचा कारभार आणि रयतेचा राजा. या 5 मुद्द्यांवर आधारित आपल्याला प्रकल्प कार्य कंप्लीट करायचं आहे. बघा, पहिला पॉईंट धार्मिक समन्वय. संत कबीर यांनी धार्मिक समन्वय घडवून आणलेला आहे आणि तो कशा पद्धतीने त्या संदर्भात माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यासाठी त्याचं चित्र लावलेलं आहे आणि स्वच्छ अक्षरामध्ये हा प्रकल्प लिहिला गेला आहे. सुंदर असा प्रकल्प या ठिकाणी केलेला आहे अगदी छोट्या मुलाने. आपल्या पाठ्यपुस्तकाचा आधार घेतलेला आहे आणि त्यावर आधारित त्या पहिल्या पॉईंटची माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे गुरु नानक. गुरु नानकांसंदर्भात माहिती आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे. त्यानंतर पुढचा विषय आहे मुघल सत्तेची स्थापना व विस्तार. या संदर्भामध्ये बाबर या मुघलांच्या राजाची माहिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सहजगत्या हा प्रकल्प तयार झालेला आहे. पुढचा मुद्दा आहे शेरशाह सूर. मुघलांचा राजा शेरशाह सूरची माहिती या ठिकाणी दिलेली. त्या संदर्भात शेरशाह सूरने तयार केलेलं रुपया हे नाणंसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि शेरशाह सूरची माहिती त्यानंतर पुढचा मुद्दा सम्राट अकबर. अकबराचं चित्र आणि सम्राट अकबराने कशा पद्धतीने कारकिर्दीमध्ये काय काय केलं ते या ठिकाणी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यानंतर पुढचा प्रकल्प विषय संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांच्याबद्दल माहिती, त्यांचा फोटो, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहासाचा प्रकल्प या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.